नमस्कार मित्रांनो, मी रुपेश करके तुमचं स्वागत करतो देवगडचा आरमारी या चॅनलवरती. तर आपण होळीसाठी आलेलो आहोत गावी. तर सुरुवातीला आम्ही आता तांबाळडेकमध्येच राहणार आहोत आणि हे आपलं घर आहे. हे काकांचं मोठं घर आहे आणि बाजूला जे आहे आपलं छोटं आहे ते आपलं घर आहे गरीबाचं. तर मित्रांनो, ही आपली बाग छोटीशी. आणि आज आम्ही बाजारात मिठबावमधून बाजार होता शनिवारचा, तर आम्ही तिकडून बागडे घेतले आणि सचिनने जे आहेत कालवं घेतलेले आहेत आपल्या मुलांसाठी. तर ते आपण आज बघणार आहोत कसं बनवतो आहे जेवण. आणि नंतर फिशिंगचा एक व्लॉग येईलच. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आपण काय काय आज एन्जॉयमेंट करतो आहे आणि कसं जेवण बनवतो आहे. तर नक्कीच. आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुम्ही मेसेज टाका, काही जे तुम्हाला आवडला नाही आवडला की अजून काही असेल, होळीसाठी कोण कोण आलं ते पण मेसेज करा. आणि अजून बाकीची 2-3 कामं आहेत ते आपण करून घेणार आहोत. आणि दाखवतो तुम्हाला की आमचं घर चोरांनी फोडलं होतं. थोडीशी भांडी इकडून नेली, ठीक आहे. जे इकडे डोंबारी वगैरे येतात काम करण्यासाठी तर त्यांना भांडींची आवश्यकता असते, तेवढंच त्यांनी नेलं, ते नशीब म्हणायचं. आणि वडिलांची कृपा, वडिलांचा आशीर्वाद. आता त्यांनी हे घर बांधलेलं आहे, हे आपलं छोटंसं. तर आता ह्याला कसं मोठं करता येईल ते आम्ही तिघे भावांनी विचार करतो आहे. तर ब्लॉगमध्ये असंच बघत राहा तोपर्यंत आणि सबस्क्राईब करा नवीन तुम्ही असाल तर या चॅनलवरती. चला जाऊया. तर हे पहा, हे आपलं घर आहे. तर तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं. तर इथून त्यांनी हा दरवाजा फोडला होता आणि पूर्ण लॉक केलं. लॉक पूर्ण कडीच काढून ठेवली होती. नंतर जे आहे इकडचं जे आहे टाळं खोललं होतं या दरवाजाचं. आणि इथून त्यांनी ही भांडी आपली इकडून घेऊन गेले थोडीफार. आणि बघा आपलं रमेश जेवणाची तयारी करतो आहे. घरी काम कधी केलं असेल तर माहिती नाही, बायको जर हा ब्लॉग बघत असेल तर शिवाय नक्कीच घालेल. आम्हाला कधी हेल्प करत नाही. आता मित्रांबरोबर गेलं आहे तिकडे टोमॅटो वगैरे चिरून देते. तसंच आपल्या नितीन माझ्या भाऊजी दुरत, सचिन शेफ आहे. तर सचिनने बांगडा वगैरे घेतले आणि कालवं घेतलेले आहेत. आणि पालव बघा, सचिन पालव, हा दुसरा सचिन. आणि आमचे भाऊजी नितीन धुरत, हे कधी जे काम नाही करत ते मित्रांबरोबर आल्यावर बरोबर काम करतात. आता हे कालवं साफ करतात बघा. तर ही रेसिपी वगैरे आपण बघणार आहोत आणि जे आहे फिश फ्राय करणार आहोत. आणि एका बाजूला आपण जे आहे कुकर ठेवलेला आहे, राईस इथे आपलं जेवण बनतं आहे. आणि दुपारनंतर आम्ही जाणार आहोत फिशिंगसाठी. तर मित्रांनो, हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला देवगडचा आरमारी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया. तर मित्रांनो, डोक्याला शॉर्ट झाला आहे. दुष्काळात 13वा महिना. तर आत्ताच तो गॅसवाला येऊन गेला, आमचे गावातले सारंगबंधू. तर त्यांनी पाईप चेंज केला कारण की गॅस लिकेज होत होता. आणि तो गेल्यानंतर गॅस थोडा वेळ आम्ही कुकर लावला आणि बघतो तो काय किती वेळ शिटी होत नाही, तर बघतो तो गॅस संपला. तर आता फोन करतो आहे लागत नाही आहे, बिझी येतो आहे. तर गावात असाच रेंजचा प्रॉब्लेम असतो. आणि एकतर त्यांचा जो आहे फोन BSNL नंबर. तर आता त्यांच्या घरी चाललो आहे सांगायला की एक सिलेंडर बाबा घेऊन ये आणि लवकर लाव, पोटात कावळे ओरडतात. अजून जेवण काय झालेलं नाही आहे. सकाळी 6:30 वाजता नाश्ता केलेलो कणकवलीत, तो पण कटवडा. तर आता कधी जिरलो काय माहिती नाही. तर चला, आजचं पूर्ण पंचायतच झाली आहे. मित्रांनो, हे तांबाळडेक गावात बघा, पूर्ण गावात ही वाळूच वाळू आहे. आणि ऊन किती आहे बघा, पूर्ण वाळू तापलेली आहे. आणि त्याच्यातून आपण चालत जात आहोत. आणि बाहेरची लोक जे आहे येतात मित्रमंडळी वगैरे, तर त्यावेळेला ते लोक बोलतात भरपूर कंटाळ की अरे बापरे, उन्हाळ्यात तर तुमच्याकडे यायलाच नको, कारण की वाळूची जी गरम झालेली असते हे पाय तापतात नसते, चालवायला होत नाही. आणि हे बघा, हे आपले मुंबईत कांजूरमार्ग येथे पांडुरंग मालाडकर काका राहतात. म्हणजेच माझा मित्र मयूर देवरुखकर, याची बहीण वर्षा देवरुखकर, हिचं ब्युटी पार्लर आहे वैशाली ब्युटी पार्लर. ती आमच्या गावी दिलेली आहे.
ते हे तिचं घर. आणि ही आमची नवीन ग्रामपंचायत. मला पण कंटाळा आला आहे. सकाळपासून आम्ही फिरत येतो. हे बघा, इथे अंगणवाडी आहे जी आता बंद आहे. आणि ही ग्रामपंचायत, तिला पण कुलूप आहे. आज शनिवार, आज सुट्टी असेल काय माहिती नाही. तर आपल्याला एस टी स्टँडजवळ जायचं आहे. तिकडे त्यांचं घर आहे सारंगांचं. आणि बघा इथे रस्त्यात काजू पडलेले आहेत सगळीकडे. ते काजूची आपल्याकडे भरपूर बागा आहेत. आणि ही आपली जी आहे वाचनालय जी आहे, लायब्ररी तांबाडेची. इथे मुलं, गावातली मुलं म्हणा किंवा मुंबईकर्स आले तर आपला वेळ घालवण्यासाठी इथे पुस्तक वाचण्यासाठी येतात आणि आपला वेळ घालवतात आणि 4 गोष्टी शिकतात. पण ज्यांना वाचनाची आवड असते ते लोक येतात वाचनालयामध्ये. आणि ही जी आहे आपली तांबाडेची शाळा आहे. ते व्हॉलीबॉलसाठी नेट वगैरे लावलेलं आहे. ते इथे खेळायचे आपले वाडीतले मुलं. आणि माझे पप्पा पण जेव्हा यायचे तेव्हा आमच्या इथे ते खेळायचे व्हॉलीबॉल. सगळं त्यांची टीम होती. आणि हे आपलं विठ्ठल रखुमाई मंदिरचं पण इथून जातो. तर मित्रांनो हे बघा, दुष्काळ 13वा महिना. आमचा सिलेंडर संपला. मी गेलो महापुरुषाच्या मंदिराजवळ. तोपर्यंत सचिन इथे चूल पेटून मस्तपैकी कालवा इथे तयार केलेले आहेत. आणि एका बाजूला जे आहेत आपली फिश फ्राय. जेवला का? नाही ना? नाही ना? आमच्यावरच जेव आता. काय जेव ह्या काय तुझ्या समोरच. हा मग तयार होऊ देत चालत. तर या मित्रांनो, चुलीवरची कालवा खाऊ की या. हे बघा, आणि फिश बांगडा फ्राय. माझ्या हाऊस बोलात हे मुलं मजा करतात चुलीवरती. मित्रांनो, कोणी अशी कालवा खाल्लेली आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खास करून चुलीवरती बनवलेली कालवं जी आहेत कोणी खाल्ली आहेत ती नक्कीच सांगा. तर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल कालवं बघून. हे बघा, आणि काका पण आहेत आमचे. आज जेवणाला काका पण आहेत. आणि हा आमचा बाग छोटीशी. तर काका थोडंसं पाणी वगैरे चालू केलेलं आहे सगळ्या झाडांना. बघा, झाडांना पाणी चालू आहे. बऱ्यापैकी आहेत आपला. बघा, हा एक नारळ लागलेला आहे इथे या माडाला. परत इकडे जे आहेत, हा माड तर काय धरलाच नाही. इथे आहेत 2 शाळी नारळ आहेत तिथे. ते जाताना हे काढूया आपण. आणि फणसाचं आपलं झाड जे आहे वाढलेलं आहे मस्त मजबूत. हे भावाने घातलेलं आहे, राजूने लावलेलं होतं. आणि लिंबूचं झाड बघूया आपण. लिंबूचं झाड कितपर्यंत आपलं वाढलं आहे. हे पहा, हे लिंबूचं झाड वाढलेलं आहे. थोडं पाणी व्यवस्थित मिळालं तर अजून चांगलं होईल हे. तर अशा प्रकारे आपला हा जो आहे घराजवळचा परिसर. ऊन भरपूर लागते. एवढं मी 1 किलोमीटर चालत गेलो सिलेंडरसाठी. चला भेटूया थोड्या वेळाने. तर एका बाजूला आपली इथे कालवा शिजलेली आहेत मस्तपैकी. हे बघा, आणि एका बाजूला जे आहे ते मच्छी तळतोय सचिन.
वा. आणि त्याला मदत करते सचिन भाई. दो सचिन मिल के बना रे खाना. ही बघा ते यावा. कोणाच्या तोंडाला पाणी सुटले असेल कमेंटमध्ये सांगा नक्कीच. गावची फ्रेश मच्छी. आणि ते एक जण आराम करते आमचा हा रमेश. दमला बिचारा. तर आपल्या एका बाजूला योगा पिठी बनते. सचिन मस्तपैकी धावतो आहे हाताने. वा मस्त खमंग वास सुटला आहे मच्छीचा. विचार चाललाय आम्ही 5 वर्षांनी सचिन आणि मी इथं गावी येऊन होमस्टे चालू करायचं. मस्त की सचिन जेवण बनवेल. आपल्याला मदत करायला आहे सचिन दुसरा पिठला बनवायला. या मित्रांनो या जेवायला आहे बघा आपलं मस्तपैकी पिठी भात कालवा आणि मस्तपैकी बांगडा फ्राय. रमेश फर्स्ट टाइम तू खातोयस सांग कसं कालवा एकदम. मग पुन्हा खाणार ना. अरे वा. चला मित्रांनो या जेवायला सगळ्यांनी. तर अशा प्रकारे मित्रांनो मस्तपैकी जेवण झालं आणि सकाळपासून आमची धावपळ तुम्ही बघितलंच असाल. तर आता थोडीशी विश्रांती करून थोड्या वेळाने फिशिंगला जाणार आहे. तर तो ब्लॉग वेगळा होईल आपला. तोपर्यंत तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला देवगड चारमारी चॅनल. आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर करून आपल्या या चॅनलला मोटिवेट करा. तर भेटूया पुन्हा एकदा. बाय बाय. टेक केअर.